काय हवंय तुला? सोड गंगीचं झाड सोड. काय हवंय तुला? मागून मोकळा हो, पण गंगीला त्रास नाही व्हायला पाहिजे. बोल. बळी बळी हवाय मला. बळी बळी. बोल कुणाचं बळी हवाय? बोल कुणाचं बळी हवाय तुला? बोल कुणाचा बळी हवाय? बोल कुणाचा बळी हवाय? बोल कुणाचा बळी हवाय? बोल कुणाचा बळी हवाय? जय नागोजी बाबा. बळी नाही 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 नाही, मी बळी जाणार नाही. मी जाणार नाही बळी. नाही गाई, कोणाचं बळी देणार ते माहित नाही. बाबाजी सगळ्यांकडे बघत होते पण नाव काही घेतलं नाही. पण माझं नाव घेतलं ना तरी मी बळी जाणार नाहीये. अगं कशाला रडतेस वच्छे? अगं बळी जायला खूप मोठी मोठी नावं आहेत. आपण काय प्यादी म्हणजे हत्ती, उंट, वजीर खूप आहेत. अगं म्हणजे सखू, गंगी, वहिनी आहेत खूप. आपण कुणाच्या खिचगणतीत सुद्धा नाही आहोत. अहो पण तुम्हीच नेहमी म्हणता ना की सगळ्यात आधी प्यादीच मरतात, म्हणजे आपल्यावरच हात पडणार. अरे देवा. हो ग, म्हणजे मला किंवा तुलाच निवडलं तर? अगं बाई, सखूच की काय? गजा, हा बाबाजी, अहो माझं काय नाव घेत आहे? अरे घाबरतोय कसं बाई? तुला आणि या घरातल्या कोणाला बी काही बी होणार नाहीये. समजे सुरक्षित आहेत. ओ बाबाजी, पण कोणाचाच बळी नका ना देऊ आणि मुक्या प्राण्यांचा पण नका देऊ. मी हात जोडते, ऐका ना. हे सगळं न करते आपण गंगा मावशीला बरं करू शकतो. बोलली आगाऊ मुलगी. अगं मूर्ख मुली, बाबाजींपेक्षा तुला जास्त समजतं का? गप्प बस ना. इथे आम्ही कोणी बोलतोय का? मग तू का बोलतीयस? शांत शांत मनोरमे. सखू बाळा, नाही देणार आपण कोणाचा बी बळी. तू म्हणते तसंच करू. आपण कोहळा कापू आणि आजच्यासारखा इधी करू. मग तर झालं. मग होईल ना तुझ्या मनासारखं. काय बाबाजी? वय तसंच करू आपण. हा लेकरा, अजून ओळखलं नाहीयेस तू आम्हाला. आणि हे काय घरातलं सुतकी वातावरण काय अजून किती काळ? अरे सोडा की ते. अरे सांगितलं नव, तुम्ही समजे सुरक्षित आहात. तुमची जबाबदारी म्या घेतलीये.
तुमच्यावर कोणतं बी संकट आलं तरी यो नागोजी स्वतःच्या अंगावर घेईल. हा, बिनगोर राहायचं, तुम्ही सुखात राहायचं. हसा जरा. हा. अगं मनोरमे, लक्षात आहे की नाही तुझ्या? उद्या आपल्या सखूची पहिली संक्रांत आहे. साजरी करणार आहेस की नाही? अचानक बळीवरून संक्रांत, इतका विषय झटकन बदलला. बाबाजी, या सगळ्या गोंधळात लक्षातच नव्हतं. पण खरंच बाबाजी, आमच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा तुमच्या लक्षात असतात. धन्य धन्य आहात तुम्ही. म्हणलं ना, तुमची जबाबदारी मी घेतली आहे. हो, पण बाबाजी, पहिली संक्रांत तर माहेरी होते ना. अगं, या पोरीच्या माहेरी आहे कोण? तिचं माहेर बी हे, सासर बी हेच. मनोरमे, तू सखूची आई म्हणून उद्याची संक्रांत साजरी कर. हो. 4 बायकांना बोलव, वाणबिन दे, थाटामाटात साजरी कर अगदी. आणि या निमित्तानं संध्यांनी सगळं अमंगळ इसरा, थाटामाटात हा सण साजरा करा आणि आपलं घर आनंदानं भरून टाका. काय? हा. चला आता संक्रांतीच्या तयारीला लागा, पटापटा पटापटा पटा. येता जाता मला शिक्षा करणारे बाबाजी आज माझी संक्रांत करायला सांगतात. अरे शंकर्या, शंकर्या, बाहेर ये. अरे असा हातपाय गाऊन बसायचं नाही, बळी द्यावा लागणार आहे. काय? होय, बाबाजी म्हणाले त्यांना गुरु जिंगरोबाचा आदेश झालाय. बळी गुरु जिंगरोबाच्या माळावर द्यायचे. लय तयारी करायला हवी. हार, फुलं, बाकीची तयारी सांगतो ती करून ठेवा. आणि ऐक, गंगेचा हात नीट बांध, नाहीतर डोक्यामध्ये वनवा घेऊन ही आग लावीत गावभर फिरल. ह्या कोकराला आज पोटभर खाऊ पिऊ घाल. आज त्याचा शेवटचा दिस आहे. उद्या तो बळी जाणार आहे. गंगी, उगी उगी रडू नगस. काहीतरी वाट सापडेल बघ. तुझ्या परसदारीच तुझ्या सुनेचं दगडावर डोकं आपटून तिचा जीव घेतला असता मी, तर नाही घेतला. ते संक्रांतीचं आम्ही बोललो ते काय कौतुक म्हणून नाही. अंगाची लाई 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 होत होती आमची, पण तरी बी गोड बोललो आम्ही. का? कसा पायी? तुझ्या पायी. तुझ्या पायी मनोरमे, फकस्त तुझ्या पायी. तुझा जीव आहे तुझ्या त्या दिगूवर, आणि तुझ्या त्या दिगूमुळं माझ्या मुसक्या बांधल्या गेल्या आहेत. त्या सखूचा फणा तर ठेचणार आहे मी. एवढीशी अंगठ्या एवढी पोरगी आमची बराबरी करायला बघती, आमच्या वर चढवायला बघती. अरे हाड, इट्याचं चित्र काढते आणि आमच्या भक्तांना आमच्यापासून तोडायला बघते.
आणि आम्ही हे होऊ देणार आहोत. अरे हाड बघतो या सखूवर आणि गंगेवर कशी संक्रांती येते. येणार नक्की येणार. बळी देणार नाही असं आम्ही म्हणलं तेव्हाच आम्ही बंदोबस्त केलता की या सखूची ब्याद कशी दूर होईल ते. आता कळलं हे संक्रांतीचं मधीत कसं काय आलं ते. हलव्याचे दागिने हा काय प्रकार आहे बाबाजी? बाबाजीची किमया आहे तुझ्या कळेल म्हणून हे हलव्याचे दागिने संक्रांतीला सखूच्या अंगावर चढवायचे. बाबाजी पण अट एकच आहे, सखूनं हे अंगावर चढवलेले दागिने काय बी झालं तरी अंगावरून उतरवायचे नाहीत म्हणजे नाहीत. काय झालं थोबाड पाडायला? नाही ती सखू खूप आडमुठी आहे ना. तुम्ही हे दागिने दिले तसं सांगितल्यावर तिने ऐकलं नाही तर? नाहीच ऐकणार ती. जीव गेला तरी आम्ही दिलेले दागिने अंगावर चढवायचे नाही ती. पण काय बाबाजी? हेच दागिने तिच्या नवऱ्यानं दिगून तिला दिले तर हा ते जमवता येईल कसं तरी. पण बाबाजी या दागिन्यात एवढं आहे तरी काय? रमाई काय म्हणत होतीस? कशासाठी बोलवलंस मला? दिगू सखू करणार नाही पण तू मात्र बाबाजींना मनोमन नमस्कार कर. अरे बाबाजींना सखूची किती काळजी. म्हणजे रमाई म्हणजे आज बाबाजींनी सकाळी सगळा बंदोबस्त केलेला असला तरी सखूवर मात्र भयंकर आणि मोठं संकट आहे. परिस्थिती गंभीर आहे. गंगेमुळे सगळ्यात जास्त धोका सखूला आहे. त्यामुळे पुढचा विधी रितसर संपन्न होत नाही तोपर्यंत आपल्याला सखूला खूप जपावं लागणार आहे. मग काय? हे बघ बाबाजींनी सखूच्या संरक्षणासाठी काय दिलंय बघ. हलव्याचे दागिने? अरे हे फक्त हलव्याचे दागिने नाही आहेत. मग दिसायला साधं असलं तरी हे हलव्याचे दागिने साधे नाहीत. अंगावर घातले की 2 प्रहरानं याच्या सुगंधानं अवतीभोवती दडून बसलेले सांधी कोपऱ्यात लपलेली हिंचू साप पिंगळ्या समधी बाहेर येते आणि या दागिन्यांना लगडते आणि लगडली की मग सखूला दंश करते. अरे बाबाजींनी सखूसाठी पाठवलेलं सुरक्षा कवच आहे. काय? सुरक्षा कवच? हो म्हणजे तुला ठाऊकच आहे आपल्या सखूबाईंचा बाबाजींवर अजिबात विश्वास नाही. मनोरमे सखूच्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची संक्रांत ठरणार आहे. ती तशी असावी म्हणूनच संक्रांत झाली.
आधी कुंकू झालं की मग सखूला सांगायचं, सखू तुझ्यावर लय भयानक संकट येणार आहे, हा जपून राहा. आणि म्हणून तिला एका खोलीत डांबून ठेवायचं. तिला सांगायचं झिंगरोबाच्या नावाचा जप कर, हा? आणि बाहेरून दार लावून घे. मग पुढचं काम सापणींचूच करतील. सखू येदनेनं विवळून 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 मरत मरत. आणि तिघू म्हणजे बाबाजींवरच काय, माझ्यावरही सखूचा कितपत विश्वास आहे हे तुला ठाऊकच आहे. आणि मलाही ठाऊक आहे. अगं नाही नाही रमाई, सखू तुझं सगळं ऐकते. दिगू अरे वाईट वाटून घेऊ नकोस, पण खरं काय ते आपण मान्य केलं पाहिजे नाही का. सखू माझं ऐकते म्हणूया, पण तिची श्रद्धा म्हणशील तर ती तुझ्यावरच आहे. हरकत नाही, शेवटी आपल्यासाठी सखूची सुरक्षा जास्त मोलाची, हो ना. हे बघ दिगू, हे दागिने जर तू सखूला दिलेस तर निश्चित ती प्रेमाने हे दागिने घालेल. आपल्याला काय फक्त दागिने घालणं महत्वाचं आहे. पण जर का या दुष्ट शक्तींचा जोर वाढला तर त्याचा परिणाम आपल्या सखूवरच होईल. गंगेची जी अवस्था झाली तशी अवस्था सखूची होता कामा नये. तेव्हा तू तिला हे दागिने घालायला सांग, म्हणजे ती घालेल. करशील ना एवढं? हो ठीक आहे रमाई. आणखी एक महत्वाचं, तू तिला हे दागिने देच, पण सखूच्या सुरक्षेसाठी आणखी एक काम करायचंय तुला. तुझ्यावर कर्तव्याची जबाबदारी आहे. तेव्हा आज इथे समारंभ सुरू असताना तुला शिरपूरला देवीला जायचंय. म्हणजे सखूच्या सुरक्षेसाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी वाण घेऊन जायचंय तिथे. तू आणि काका जा, आणि हा तिथे जाऊन पूर्णाचा नैवेद्यही दाखवायचा आहे. म्हणजे कसं सगळं संकट दूर होईल. हा तेव्हा करशील ना एवढं? हो रमाई. नाहीतरी संक्रांतीच्या हळदी कुंकवात पुरुषांचं काय काम. हो ना, जाईन मी, नक्की जाईन. पण हे दागिने? हो 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 रमाई. आणखी एक, दिवस संपेपर्यंत हे दागिने काढायचे नाहीत. सौभाग्य लेड आहे ते. बजावशील ना तिला तसं? हो रमाई. सखू, तुम्हाला इतका त्रास दिलायस की या सगळ्या इंगळ्या आणि सर्प दंश करून वेदनेने आक्रोश करताना, तुला मरताना मला बघायचंय. सखू सखू. अरे वा, संक्रांतीचं विशेष लुगडं दिसतंय. वा सखूबाई, सुरेख दिसना लुगडं तुम्हाला. पण काय? पण हे दागिने घातलेस तर त्या लुगडाची शोभा आणखी वाढेल. आणि हे दागिने पण अजूनच उठून दिसतील त्यावर. हे बघ. अगो बाई, हलव्याचे दागिने मी खास तुझ्यासाठी मागवले. घालशील ना? तुम्ही मागवले? मग तर मी आनंदाने घालेन. वा वा वा, नवरा कोड कौतुक करतोय, हौस पुरी करतोय.
सखूबाईंची मौज आहे. छान. पण आता एक काम करूया का, हे सगळे दागिने मी घालू का सखूला? नाही, नाजूक दागिने आहेत ना, उगाच तोडमोड व्हायला नको. नाजूकपणानेच घालायला पाहिजे. चालेल ना सखूबाई? हो सासूबाई. आणि तुला रे दिगू, चालेल ना? रमाई आणि सखू, आपल्यावरचं संकट दूर व्हावं आणि तुझं कुंकू अखंड राहू अशी प्रार्थना करायला मी देवीसाठी ओटी वाण घेऊन शिरपूरला जातोय. मात्र मी येईपर्यंत हे दागिने अंगावरून काढायचे नाहीत, काही झालं तरी. सौभाग्य लेणं असतं ना ते. अरे, नवऱ्याने कौतुक केल्याशिवाय इतके सुरेख दागिने ती कशी काढेल? काय ग सखू? घे रमाई. हो, दे. येतो. हो, ये. या सखूबाई, या. अशा पुढे या. या ना. अरे वा, शिवबी राहा. हा, छान.